हर्षिता स्पोर्ट्स आणि चितच हृदय पॅकर्स आणि हर्षिता स्पोर्ट्स या दोन संघांच्या माध्यमातून हा सामना आपण पाहतोय. दुपारचं सत्र आहे. जसं जसं आजचा दिवस हा पुढे जात राहील तसं जसं आपल्याला या स्पर्धेतला रोमहर्षकपणा डिका स्पोर्ट्सच्या माध्यमातून पाहायला मिळणार आहे. खरं तर डिका स्पोर्ट्स यांचं देखील कौतुक करावं लागेल. अगदी सुरेख आणि सुबक असं लाईव्ह प्रक्षेपण त्यांच्या माध्यमातून संबंध देशभर ही स्पर्धा गौरव केली जाते. प्रत्येकाच्या घरात, प्रत्येकाच्या दारात, प्रत्येकाच्या खिशात मोबाईल आहे आणि त्या मोबाईलच्या माध्यमातून युट्यूब लाईव्हच्या वाहिनीच्या माध्यमातून डिका स्पोर्ट्सच्या माध्यमातून तुम्ही या स्पर्धेचा आनंद घेऊ शकतात. या स्पर्धेनं नाव कमवलंय, या स्पर्धेनं चर्चा कमवली आहे. पालघर जिल्ह्यात या स्पर्धेचं देखील आता नाव घेतलं जाणार आहे. अक्षय पांडव सर असतील, प्रमोद सर असतील, त्यांच्या अथक प्रयत्नानं गेल्या 1-2 महिन्यापासून या स्पर्धेची संकल्पना त्यांच्या सुबुद्धीत आली आणि ती सत्यात उतरवण्याचं काम त्यांच्या माध्यमातून झालं. त्यांचे सर्व मित्रपरिवार, वालीव टेनिस क्रिकेट किंवा वालीव रबर बॉल क्रिकेट मधले सर्व सहकारी यांनी दिलेली साथ आणि या सर्वांच्या अथक प्रयत्नाने या स्पर्धेला यशोगाथेच्या रूपांतरण आपण पाहत आहोत. पुन्हा एकदा मी समालोचक शुभम आहिरे तुम्हा सर्वांचं सहर्ष स्वागत करतोय. महत्वाची बात आहे, हृदय पॅकर्स वर्सेस हर्षिता स्पोर्ट्स या दोन संघांमधला सामना 4-4 षटकांची मॅच आहे. राहुल कश्यप बॅटिंग स्ट्राईकवर आहे. 3, 2, 1 द बॅटल इज बिगिन. ओ हो 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 हो, व्हॉट अ बॉल, व्हॉट अ बॉल. फलंदाज आणि फलंदाजाच्या बॅटला सलामी ठोकतोय चेंडू आणि यष्टीरक्षकाच्या हातात सामावतोय. पहिल्याच बॉलवर चितच सुरेख टप्पा, सुरेख पिचिंग, अगदी परफेक्शन ऑफ स्पीड. पहिला बॉल निर्धाव आलाय. 24 चेंडूंचा खेळ आहे, हे मात्र लक्षात ठेवायचं आहे. वा, सूर्यकुमार यादव स्टाईल मध्ये फक्त दिशा दाखवली आहे आणि चेंडूला 1-4 केलाय, परंतु डिक्लेअर झोन मधल्या या धावा 2 येतील. दुसऱ्या बॉलवर दुहेरी आली आणि या दुहेरीने धावफलकाला ऑन केलंय. धावफलकाच्या बटनाला आता ऑन केलं जात आहे. धावफलकाला सुरुवात केली गेली आहे. याच्या आधीचे मॅच देखील आपण पाहिले. हृदय पॅकर्स या संघानं फलंदाजी करत असताना त्यात योगदान राहिलं होतं राहुल कश्यप याचं, परंतु मानव मॅच घेतली होती प्रथमेश ठाकरेने. परंतु फर्स्ट इम्प्रेशन इज द लास्ट इम्प्रेशन. वीरेंद्र सेहवाग स्टाईल मध्ये अगदी परफेक्ट स्टार्ट दिला होता राहुलने. पुन्हा एकदा त्याच दिशेला आलेला बॉल, ओहो, आणि या 2 धावा डिक्लेअर झोन मधल्या येतात. धावफलकाला मदत देत आहे. 4 धावा धावफलकावर लागताय. 3 चेंडूचा खेळ. पहिला बॉल सुरेख टप्प्यावर पडला, परंतु दिशाहीन गोलंदाजी केली जाते. ओहो हो, हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न केलाय. वाह 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 आणि वाह, ओ माय गुडनेस. अफलातून, एक नंबर. तुझी कंबर ही चाल शेकी शेकी, परंतु त्या क्षेत्ररक्षकाने जी कॅच पकडली आहे त्या कॅचला गुण मिळतील 100 पैकी. अफलातून कॅच. भूमित असं त्या क्षेत्ररक्षकाचं नाव आहे. हेलिकॉप्टर उडवलं राहुल कश्यपने, परंतु हेलिकॉप्टरची चाबी भूमितने आपल्या खिशात कैद केली आणि हेलिकॉप्टरला जमिनीवरच थांबवलंय. पहिली विकेट येते, पहिला हादरा येतोय. सरप्राईज आहे राहुल कश्यप, परंतु कॅच ऑफ द डे, कॅच ऑफ द डे. आजच्या दिवसातली ही अप्रतिम, सर्वोत्तम, अफलातून, उल्लेखनीय, अति सुंदर हा एफर्ट, अति सुंदर हा झेल भूमितने घेतलाय. तिसऱ्या पंचांची मदत घेतली आहे मुख्य पंचांनी, त्यामुळे चेक केलं जात आहे झेल हा परफेक्ट घेतलेला आहे की नाही आहे याची शहानिशा केली जाते. क्षेत्ररक्षकाचे पाय कुठे आहे, झेल कसा टिपलाय, शरीराचा तोल कसा आहे, हे सर्व इथे पाहायचं आहे. अंपायर्सने घेतलाय. आणि या तिसऱ्या पंचांचा निर्णय येतोय. इट्स अ रेड लाईट. फलंदाज बाद असेल. ज्या मेहनतीने, ज्या कष्टाने हा झेल टिपला त्या कष्टाला यश मिळतंय. फलंदाजाला अखेर बादच घोषित केलं जात आहे
राहुल कश्यप याला तंबूचा आसरा दिला जातोय, परंतु मैदानाच्या आत दाखल होतोय. सध्याच्या घडीला या खेळाडूच्या ऑलराऊंडर खेळानं प्रभावित केलंय असंख्य मैदानांवर. याच्या खेळाची चर्चा आहे. प्रथमेश ठाकरे उर्फ गुड्डू, मागच्या मॅच मध्ये मॅन ऑफ द मॅच देखील होता प्रथमेश. आता महत्वाची मॅच आहे, ही मॅच जिंकायची आहे, त्यासाठी प्रथमेशच्या खेळावर आता लक्ष असेल. सन्माननीय संजय मेहरा सर, तुम्हाला विनंती करतो की तुम्ही हा शुभ सन्मान स्वीकारायचा आहे. मुख्य आयोजन समितीच्या वतीने हा शुभ सन्मान केला जातोय. मी प्रमोद सर आणि अक्षय सर दोघांना विनंती करतो की त्यांनी तुमच्या शुभ हस्ते आलेल्या पाहुण्यांचा, आलेल्या मान्यवरांचा हा शुभ सन्मान करायचा आहे. संजयजी मेहरा क्रिकेट या खेळाचे चित्रच एक उत्कृष्ट पंच म्हणून देखील त्यांची भूमिका राहिली. आणि मान्सून ट्रॉफी 2025 वालिवच्या या स्पर्धेसाठी वेळात वेळ काढून तुम्ही उपलब्ध झालात. पुनश्च एकदा तुमचं सहर्ष असं स्वागत असेल. वळूयात सामन्याकडे. विकी आलाय, नवीन गोलंदाज. पहिला बॉल सुरेख टप्प्यावर टाकलाय. पहिल्या बॉलवर कुठली धाव नाहीये. शॉर्ट डिलिव्हरी आपण पाहिली आहे. 2 ओके. ओहो, फुलार लाईट वरचा बॉल चापट मारली आहे. चेंडूला फेकून दिलाय सरळ सीमारेषा पार. पवनच्या बाडमधनं येतोय सुपर सिक्सर. 6. वॉट शॉट आपण रिप्ले मध्ये पाहू शकतो. फुलर लाईन वरचा बॉल, मनगटाचा वापर केला. चेंडूवरती बॅट आदळली गेली, फेकून दिली आणि चेंडूला देखील सीमारेषा पार फेकलाय. चाबूक शॉट चितळचं हरीश पांड्या सर यांच्या माध्यमातून आपण असंख्य वेळा ऐकलंय. 12 धावा फलकावर लागतात या षटकाराच्या मदतीनं. 14. शॉट ऑफ लाईन डिलिव्हरी, पुल केलाय. बिंग 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 बिगरी, बिग हिट, षटकार. वॉट शॉट. येऊ दिलं बॉलला, वाट पाहिली आणि चेंडूची वाट लावली. शॉट ऑफ लाईन डिलिव्हरी. खूप सारा वेळ होता आणि त्या वेळेचा सदुपयोग केला. याच्या आधीच्या मॅच मध्ये पवन केने चितळचं स्ट्रगल करत होता, परंतु अभ्यास फार महत्वाचा असतो आणि त्या अभ्यासाला पुरेपूर या परीक्षेत तो कामी लावतोय पवन केने. वॉट शॉट, फुलचा फटका आणि चेंडूला बत्ती गुल करतोय. रबर बॉलचा गब्बर पवन केने राहिलाय. जाऊ दिलाय बॉलला, कुठलीही छेडछाड केलेली नाहीये. सन्माननीय आदरणीय आडणेगावचे उपसरपंच कलाजी जाधव साहेबांचं ते आगमन झालंय. त्यांचं देखील आम्ही या स्पर्धेमध्ये सहर्ष स्वागत करतो. वेलकम. आणि कैलास सर विनंती करतो आपण मान सन्मानपूर्वक व्यासपीठावरती यायचंय. गाव परिवर्तन अध्यक्ष अडणे मणिजी पाटील साहेब त्यांचं देखील आगमन झालं. त्यांना देखील आम्ही आग्रहाची विनंती करतोय मान सन्मानपूर्वक आपण यायचंय. व्यासपीठावरती येऊन विराजमान व्हा प्लीज. आग्रहाची विनंती करतो या प्लीज. लक्ष्मी प्रसादजी पाटील साहेब यांना देखील आम्ही विनंती करतो आपण देखील यायचंय. सुंदर व्यक्तिमत्व आणि आडणेगाव म्हटलं तर सुंदर व्यक्तिमत्वांकरता ओळखला जातं, त्याच्यामध्ये शंका नाहीये. आमचे प्रमोदजी शेडगे सर आणि तसेच ज्ञानेश्वरजी सोमवंशी सरांचं देखील आगमन झालं. त्यांचं देखील आम्ही सहर्ष स्वागत करतो. वेलकम. ऑनफिल्ड अंपायरचा जो निर्णय असेल तोच कायम असेल, कारण इथे क्लिअर फुटेज मिळत नाहीये. नॉस्ट्राईक एंडचे जे बॅटर आहेत ते अगदी चेंडूच्या मध्ये येत आहेत, त्यामुळे जो ऑनफिल्ड निर्णय असेल तोच कायम असेल. निर्धाव चेंडू आहे आणि तो निर्धावच राहणार आहे. 2 विकेट आले. त्यानंतर मात्र पवन केने याला काहीशी डॉट बॉल देखील टाकली गेली आहे. गोलंदाजांना निश्चितच विकीने चांगल्या पिचिंग वरची डिलिव्हरी हाताळली आहेत. ओहो, वाईड यॉर्कर पकडून ठेवलाय. त्या लाईनला पकडून ठेवलाय आणि त्या लाईन मध्ये टाकण्याचा प्रयत्न केला जातोय, परंतु सातत्याने हे एक्स्ट्राज रन. कारण तुम्ही या षटकात जर का तुमच्या या षटकात सुरुवातीच्या काही चेंडूंवरतीच 2 विकेट आलेत तर मग हा प्रेशर आहे. हो, लाकूड तोट डिलिव्हरी. मागून यष्ट्या दाखवल्या आणि त्या यष्ट्या उद्ध्वस्त केल्या. पवन केने याला माघारी पाठवलं जात आहे. 2 षटकार खाल्ले, 2 वाईट टाकले, परंतु एक मॅजिकल डिलिव्हरी ती मात्र इथे कामी येते आणि पवन केनेला माघारी पाठवते. 20 या आकड्यावर लागतोय दुसरा हादरा. 22
सन्माननीय आदरणीय ज्ञानेश्वरजी सोमवंशी सर आग्राची विनंती करतो आपण देखील या बघा आपण जॉन या नावाने बरेच प्रसिद्ध आहे आणि त्याच्या स्वरूपामध्ये त्यांची डॅशिंग पर्सनॅलिटी आपल्याला पाहायला मिळाली आहे. त्यांना विनंती करतो या आपण मान सन्मानपूर्वक बॉडी बिल्डर आहेत पेशाने आणि त्यांचा मी सहर्ष स्वागत करतोय. वेलकम. दोन षटकांचा खेळ संपलाय. 2 षटकाच्या खेळाखेरीज धावफलकावरती धावा आहेत 22, गडीबाद आहेत 2. अगदी नेल्सन अंक आपल्याला पाहायला मिळतोय डिका स्पोर्ट्स लाईव्हच्या माध्यमातून. पाहू शकतो आपण 2, 2, 2 आणि 2. 22 रन, 2 गडीबाद, 2 षटक. नवीन फलंदाज खेळपट्टीला जॉईन करतोय. पवन केने बाद झाल्यानंतर चितळच अक्षय कासार. 22 धावा धावफलकावर आहे. इथून अजून 2 षटकांचा खेळ शिल्लक आहे. आतापर्यंत 22 धावा खर्च केलाय परंतु प्रथमेश ठाकरे गुड्डू पाहुयात कशा पद्धतीने खेळतोय. हो, हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न. चेंडू काहीशा काळापर्यंत हवेत होता परंतु निर्मनुष्य जागी चेंडूने टप्पा घेतलाय. नो मॅन्स लँड मध्ये चेंडूने टप्पा घेतलाय. जागा घेतली आहे त्यामुळे जेल टिपता आलं नाहीये परंतु बॅकअप माघारी जाऊन यष्टीरक्षकाने अडवलेला अगदी सुंदर प्रयत्न आणि त्यामुळे एक धाव एकाच धाब्यावर ते समाधानी राहावं लागणार आहे. 23 23 धावा धावफलकावर आहेत. प्रथमेश ठाकरे खरं तर आताच मालेगाव या तालुक्यात देखील यावर्षी झालेल्या काहीशा स्पर्धांमध्ये प्रथमेश ठाकरे यांना प्रभावित केलं होतं. आपल्या खेळाच्या जोरावर नाशिक प्लीज प्रथमेश ठाकरे याच्यासाठी सौरभ याचा पुढचा बॉल. ओहो, उडवलाय बॉल, फेकून दिलाय आउट ऑफ द बाउंड्री. प्रथम मॅचच्या बाद मधनं येतोय कडक बेधडक टक षटकार 6. याच्या खेळाची प्रतीक्षा होती. पाहू शकतो आपण कमी वेगाने टाकलेला बॉल, आडव्या बॅटचा प्रहार, मनगडाचा वापर, मनगडाची ताकद. प्रथमेश ठाकरे सांगतोय आम्ही नाही वाकत. चितळच जबरदस्त शॉट मिड विकेटच्या क्षेत्रात चेंडूला हवाई सफर. 6 धावा 6च्या मदतीने 30 रन्स ऑन बोच. खोलवर टाकलाय ओव्हर द बॉलर हेड. गोलंदाजाच्या मस्तकावरनं चेंडूला टोलवलं गेलंय. लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक चितळचा कॅल्क्युलेटेड पद्धतीने चेंडूला जज करतोय. दोघेही हातांमध्ये सांभाळतोय. एक सिंगलवर समाधानी राहावं लागतंय. सौरभनं सुरुवातीचे 2 बॉल सुरेख पद्धतीने टाकले. सुरुवातीच्या दोघेही बॉलवर 2 सिंगल परंतु एक वेगळा प्रयोग करण्याच्या नादात त्याला षटकाराची सजा. इथेही या खोलवर टाकलाय अगदी पेन्सिल नोक 6 यॉर्कर. परफेक्ट ब्लॉक. एक चूक तुमच्या षटकाला मोठ्या अंकात परावर्तित करते आणि तेच पाहायला मिळालं. 4 बॉल परफेक्ट टाकलेत सौरभने. 1 बॉल कमी वेगाचा टाकायला गेला आणि तिथे मात्र षटकाराचा हुंकार खावा लागला. शेवटचा बॉल आहे या षटकातला. पाहूयात लास्ट बॉल ऑफ द थर्ड ओव्हर. हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न आहे. बिटवीन द गॅप खेळण्याचा प्रयत्न आहे. लॉंग ऑनचा क्षेत्ररक्षक चेंडूचा पाठलाग करतोय. चेंडूला परफेक्ट वेचून फेकतोय. शेवटच्या बॉलवरही आली आहे सिंगल. 3ऱ्या बॉलवर षटकार आणि उरलेल्या सर्व बॉलवर सिंगल्स. अर्थातच या षटकात आल्या 11 धावा आणि या 11च्या मदतीने 3 षटकांच्या खेळाखेरीज धावफलकावरती धावा लागतायत 33. गडीबाद आहेत 2. चीम रिया. रिहान पॅकर संघाचे कॅप्टन टॉस साठी यायचंय. आग्राची विनंती तुम्हाला करतो जास्त वेळ घेऊ नका. 33 धावा धावफलकावर आहे आणि निश्चितच कित्येक मैदानांवर कित्येक लाईव्हच्या माध्यमातून कित्येक स्पर्धेच्या माध्यमातून आपण पाहिलंय जितक्या कमी षटकांचा खेळ जितक्या कमी चेंडूंचा खेळ त्या कमी षटकांच्या खेळात कोण जिंकेल कोण हारेल हे सांगता येत नाही. कुठल्या षटकात एक षटक एक ओव्हर त्या मॅचला टर्न देऊ शकतं. इथे जर का हे षटक गोलंदाजी करणाऱ्या संघानं चांगल्या पद्धतीचं टाकून दिलं 7-8 धाव्यांच्या आत जर का रोखलं गेलं या षटकात तर मग फाईट करता येईल त्यांना रन चेस करताना. आणि या षटकात जर का तुम्ही 12 13 14 15 रनांच्या जर का भडीमार करत असाल तर मग तुम्हाला ती चेस करणं थोडंसं अवघडच जाईल.
शेवटचं षटक आहे, शेवटचे 6 चेंडू. गोलंदाजी मार्कवर आपण पाहतोय मंगेश निश्चितच वाईड यॉर्कर टाकलाय. मनगटाचा वापर करत चेंडूला दिशा दाखवली आहे. डीप पॉइंटच्या क्षेत्रात चेंडूला खेळवलंय. धोक्याची घंटा आहे. नाही नाही नाही, विकेट किपर करून झाली आहे चूक आणि खेळपट्टीवरती 2 धावा केल्या जात आहेत. बुक दुहेरी आली आहे. दुहेरीने धावफलक पुढे जाईल. 35 35 रन. पहिल्या बॉलवर 2 धावा आहेत. 35 धावा धावफलकावर आहे. चितच प्रथमेश 6 बॉलमध्ये 12 धावा बनवतोय. 161. 2 बॉलमध्ये 2 धावा बनवतोय. पॅकर्स कोकविरेचा हा संघ आपण पाहतोय. नाणेफेक हारलाय. प्रथम फलंदाजी करताय. उडवलाय बॉल. गई 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 गई. सजनी साजन के घर गई. बिग हिट. षटकार 6. व्हाट अ शॉट. एक की गलती सब पे भारी. गोलंदाजाकडून झालीये एक चूक, परंतु त्याच्या पूर्ण संघातल्या क्षेत्ररक्षकांना वरती मान करून पाहावं लागतंय. चेंडू किती दूर गेलाय. एनसीसीचा रूल आहे हा. नॅशनल कॅडेट ऑफ अर्थातच एनसीसीचा हा रूल राहिलाय. एक जर का चूक करेल तर पूर्ण ग्रुपला ती सजा सहन करावी लागते. लो फुल टॉस. व्हाट अ शॉट. घुटना टेक और प्रथमेश का ये षटकार देख. अजून एक बिग हिट, बिग ब्लो, बिग ब्लास्ट. प्रथमेश इज ऑन द फायर. सन्माननीय कैलासजी जाधव उपसरपंच अण्णे यांच्या वतीनं आता जर का हा 3रा षटकार आला तर त्या 3ऱ्या षटकाराला दिले जाणार आहेत 501 रुपयाचं कॅश प्राइज. पाहूयात 500 रुपयाचा 6 येतो का. 2 मध्ये 2 आलेत. या षटकाचं विवरण आधीच केलं होतं. हे षटक महत्वाचं आहे. नाही नाही नाही, फटका फसलाय. 3रा मारण्याच्या नादात बॅट परिपूर्ण चालवलेली नाहीये. हताश आहे, निराश आहे. स्वतःवरचा राग स्वतःवर व्यक्त करतोय. परंतु 2 मधले 2 जे मारलेत ना ते कडक मारलेत. आपल्या संघाला एक बलबत्तर आकडा दिलाय धावफलकावर. 47 या अंकावर प्रथमेशला बाद व्हावं लागतंय. परंतु जबरदस्त नॉक आपण पाहू शकतो रिप्ले मध्ये. येस येस येस, हातात बॅट फिरली आहे आणि त्यामुळे हा फटका देखील फसतोय. आणि बॅट फिरल्यामुळे प्रथमेश ठाकरेचं नशीब फिरतोय आणि त्याला माघारी परतावं लागतंय. 9 बॉलमध्ये 24 धावा आणि या 9 बॉल मधल्या 24 धावा त्याच्या संघाला 47 पर्यंत पोहोचवत आहे. परंतु प्रथमेश ठाकरेचे कडक षटकार आवरले असतील तर व्यासपीठावरून एकदा प्रथमेशसाठी टाळ्यांचा गजर झाला पाहिजे मित्रांनो. शेवटचे 2 बॉल शिल्लक आहेत. 47 वर 3 आहे. शेवटच्या 2 बॉल मध्ये काय होतं ते पाहायचंय. मंगेश प्रथमेशला बाद केलंय खरं, परंतु लोवर फुल टॉस यालाही आसमानाचं दर्शन. फेकून दिलाय बॉल. धावा येतील 6-6-6. आल्या आल्या फेकून दिलाय बॉल. लोवर फुल टॉस ओव्हर द लॉंग ऑन. बाटीत आलाय आणि बॅटीत आलेल्या बॉलला कुठलाच फलंदाज सोडणार नाही. ते म्हणतात ना, गुलाबजामुन आयत ताटात वाढलंय तर मग ते आम्ही खाणारच. शेवटचा बॉल आहे. लास्ट बॉल ऑफ दिस इनिंग. स्लोवर कमी गतीने टाकलाय. चकमा तर दिलाय फलंदाजाला. येस येस येस, मॅजिक दाखवली आहे, जादू दाखवली आणि त्या जादूत शेवटच्या बॉलवर विकेट येते. शेवट मात्र गोडधोड साजरा केलाय. 53 धावा धावफलकावर आहे. सन्माननीय आदरणीय किरणजी कारभारी साहेबांचे ते आगमन झालंय. त्यांचं देखील आम्ही सहर्ष स्वागत करतोय. मॅन फ्रॉम सफाळे आणि त्यांचं देखील या क्रीडा नगरीमध्ये हार्दिक हार्दिक स्वागत. तर थोडा इनिंग ब्रेक झाला. एकदा धावसंख्या टार्गेट सांगा सर आणि त्याच्यानंतर आम्ही कश्यप लवकरात लवकर आउट झाले. 4 बॉलमध्ये 2 धावा. पवन केने 7 बॉलमध्ये 15 धावा. प्रथमेश 9 बॉल 24. एक आक्रमक खेळी आणि सूरजने जो मारलेला बिग हिट या जबरदस्त खेळीच्या जोरावर 53 धावा धावफलकावर. 4 गडी बाद झालेत आणि पाहायचंय 54 धावा बनवायच्या आहे. गोलंदाजी जर का आपण पाहिली तर सचिनने पहिलं षटक टाकलं, 4च धावा दिल्या. त्यानंतर मात्र विकीचं, मंगेशचं या दोघांचे षटक फार महाग ठरलेत आणि चितच 53 धावा धावफलकावर 54 बनवायचे आहे. नेक्स्ट मॅच टॉस केला जाणार आणि सन्माननीय आदरणीय कैलासजी जाधव साहेब आडणेगावचे उपसरपंच प्रमोदजी शेडगे सरांचे एकदम परम मित्र, त्यांच्या शुभ हस्ते आम्ही हा टॉस करतो या मॅचचा. रिहान 11 आणि त्यांच्या विपक्षामध्ये काजू 11 हा सामना होणार आहे. हेड्स कॉल विजय आणि दिलानी टेल आलाय.
हा तर टॉस जिंकलाय, काय करायचंय सर? आपण देखील थांबा, आम्ही क्षेत्ररक्षण करू. क्षेत्ररक्षण करणार आणि खूप साऱ्या शुभेच्छा असतील तुमच्याकरता देखील, विजय तुम्हाला देखील. चितच नाणेफेक देखील संपन्न झालाय याच्यानंतर होणाऱ्या सामन्याचं, परंतु सन्माननीय आदरणीय कैलास जाधव सर आडणेगावचे उपसरपंच त्यांचा या स्पर्धेच्या माध्यमातून शाही सन्मान केला जातो. तर प्रमोदजी शेडगे सर यांना आम्ही विनंती करतो आपल्या शुभ हस्ते हा शाही सन्मान करायचा आहे. बघा, लहानपणापासून प्रमोदजी शेडगे सरांचा आणि त्यांचा आपण मैत्रीपूर्वक संबंध बघितले आणि अक्षरशः मैत्रीपूर्वक नव्हे तर सख्या भावासारखे आपण त्यांचे संबंध बघितले आणि या स्पर्धेच्या माध्यमातून त्यांचा आम्ही हा शाही सन्मान करतोय. चितच 53 धावा 54 धावा बनवायच्या आहेत. पाहुयात 54 धावा बनवल्या जातात की रोखल्या जातात. तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत राहा, ऐकत राहा आणि मनमुराद आनंद लुटत राहा. डिका स्पोर्ट्सच्या माध्यमातून आपल्या सर्वांची लाडकी स्पर्धा, वालीवची मानाची स्पर्धा, अर्थातच मान्सून ट्रॉफी 2025. या स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही काही शाही सन्मान करतोय. तर आडणेगावचे सर्व व्यक्तिमत्व त्यांचा आम्ही या स्पर्धेच्या माध्यमातून शाही सन्मान करतोय. कैलास जाधव सर गावचे उपसरपंच, आडणेगावचे उपसरपंच, त्यांच्या या स्पर्धेच्या माध्यमातून शाही सन्मान केला जातोय. मनीजी पाटील सर आपण देखील या, ज्ञानेश्वरजी सोमोरशी सर आपण देखील, आपणास देखील आम्ही विनंती करतोय त्यांचा आम्ही या स्पर्धेच्या माध्यमातून शाही सन्मान करतोय. आडणेगावचे सर्व व्यक्तिमत्व आणि दिलदार व्यक्तिमत्व त्यांचा या स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही हा शाही सन्मान करतोय आणि डिका स्पोर्ट्सच्या माध्यमातून आपल्या कॅमेऱ्यामध्ये हे क्षणचित्र कैद केले जात आहेत. थँक्यू सो मच. आपल्या सर्वांचे देखील आम्ही आभार व्यक्त करतो आणि जाऊयात आणखी एकदा समालोचन कक्षामध्ये. 54 धावा बनवायच्या आहेत. त्या 54 धावा बनवल्या जातात की थांबवल्या जातात, या कहाणीला आपण ऐकणार आहोत, विवरित करणार आहोत. चितच किरणची कारभार डाऊन झालाय. सन्माननीय आदरणीय किरणजी कारभारी साहेबांचा देखील स्पर्धेच्या माध्यमातून शाही सन्मान केला जातोय. या स्पर्धेचे शिल्पकार अक्षयजी पांडव सर आणि प्रमोदजी शेडगे सर यांच्या शुभ हस्ते हा शाही सन्मान केला जातोय. किरणजी कारभारी साहेबांचा या स्पर्धेच्या माध्यमातून शाही सन्मान केला जातोय. प्रमोदजी शेडगे सर आणि अक्षयजी पांडव साहेबांच्या शुभ हस्ते आपण हा शाही सन्मान करतोय. थँक्यू सो मच फॉर कमिंग. आपलं देखील आम्ही आभार व्यक्त करतो आणि झाडाखाली जे प्रेक्षक खेळाडू उभे आहेत, प्लीज आग्रहाची विनंती करतो, आपण प्लीज तिकडनं उठायचंय. थोडंसं पाठीमागे सरकून बसा. डिक्लेरेशन झोन आहे त्या क्षेत्रामध्ये, जेणेकरता एक बॉल तुम्हाला लागून आडला नाही पाहिजे. प्लीज आग्रहाची विनंती करतोय. सेकंड इनिंगला होते सुरुवात. पाठलाग बघितला तर 54 धावसंख्येचं आव्हान असं आणि पहिला बॉल चांगल्या प्रकारचा इथून डिलिव्हर्ड केला गेला. करण करता पुढील बॉल ऑफ स्टंपच्या बाहेरचा. विशाल सर आमच्या दिशेने वळतायत. वाईड बॉलचा इशारा दिला जातो आणि चांगल्या प्रकारचं डिसिजन पंचांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळालं. पवन केने सध्या आपण त्याला बॉलिंग मार्क वरती बघतो आणि टेनिस क्रिकेटच्या पटलावरती एक नावाजलेला खेळाडू देखील आहे. अपील जोरदार, वेगवान, प्लम 3 स्टंपच्या समोर सापडलाय. खेळाडूला माघारी परतावं लागेल. करण बॅक टू द डगआउट. ऍक्शन रिप्ले मध्ये बघूयात. आणि 3 स्टंप्सच्या बरोबर समोर सापडला गेला आणि प्रथमेशचा जोश उत्साह सांगत होता. इथून क्लिअर आवड्यांनी पंचांना याच्यामध्ये कुठलाही त्रास जाणवला गेला नाही. एकदम इझी डिसिजन त्यांच्याकरता. पहिलं षटक मार्गस्थ. पहिला बॉल आपण बघितला तर डॉट बॉल आलाय. दुसरा त्याच्यानंतर वाईड आला. तिसऱ्या बॉल वरती विकेट. 2 बॉल आतापर्यंत कंप्लीट झालेत. एक एक्स्ट्रा बॉल आपल्याला पाहायला मिळाला नाही. धाव फलकाची चालना सुरुवात झाली होती धाव फलकाला, पण
विकेटला देखील सुरुवात झाली. विकेटचं देखील खातं भरलं गेलंय. सौरभ आला बॅटिंग करण्याकरता. वन डाऊनच्या पोझिशनवरती बॅटिंग करण्याकरता सध्या तर मैदान दरम्यान दाखल झालाय. बॉलिंग मार्क वरती घोसाईचा हा सुपरस्टार पवन केने आपण त्याला बघतोय बॉलिंग मार्क वरती. सौरभ आला बॅटिंग करण्याकरता. ऑन स्ट्राईक असेल डावखुऱ्या हाताचा फलंदाज. कशा अंदाजामध्ये तो बॅटिंग करेल त्याच्यावरती देखील लक्ष केंद्रित करावं लागेल. जशा प्रकारे संध्याकाळचं सत्र येत जाईल या अप्पा ग्राउंड वरती प्रेक्षक राजे देखील भरपूर संख्येमध्ये इथे उपस्थित राहतील. व्हाईटची मागणी केली गेली आणि व्हाईट बॉलचा इशारा स्क्वेअर लेग पंचांच्या माध्यमातून दिला गेला आणि 1 फॉर दी ओव्हर देखील सांगितलंय. दोन बॉलचा खेळ संपलाय. धावफलक 2च्या आकड्यावरती. 1 विकेट गमावली गेली. आणखी एक चांगल्या प्रकारचा बॉल. वेगवान तेज तर्रार बॉल या बॉलिंग करता ओळखले जातात आणि दोन्ही संघांचा विचार केला तर सुपरस्टार्स स्टार कास्टने भरलेले आहेत. पण अक्षरशः जो चांगला परफॉर्मन्स करेल, जो चांगला इथून प्रदर्शन करेल तो संघ जिंकून पुढे जाईल. तुमचं नाव मायने नाही राखत. म्हणजे तुम्ही किती मोठे सुपरस्टार आहात ते महत्वाचं नाहीये. तुम्ही किती मोठा चांगला खेळ दाखवतो ते महत्वाचं आहे. व्हाईट बॉल करता पवन DRS नाहीये. व्हाईट बॉल करता DRS नाहीये. व्हाईट बॉल पंचांनी घोषित केला आणि अंपायर डिसिजन फायनल डिसिजन ते मान्य करावं लागेल. राहुल देखील आमच्या दिशेने बघतायत आणि सकाळच्या सत्रापासून तर संध्याकाळच्या सत्रापर्यंत आम्ही डेली तुम्हाला ते डिसिजन सांगतोय. तीन बॉलचा खेळ संपला आणि 3 धावा धावफलकावरती. सौरभ ऑन स्ट्राईक. पवनचा हा बॉल आणखी एकदा वेगवान पद्धतीचा 30 तर्रार. एक्स्ट्रा पेसने इथून आतापर्यंत गोलंदाजी केली गेली. पहिल्या षटकामधील आणखी शेवटचे 2 बॉल शिल्लक. पवन आतापर्यंत चांगल्या प्रकारचा षटक हाताळलाय. यावेळेस फुल टॉस पद्धतीचा बॉल त्याला ड्राईव्ह केलाय. अक्षय कासार आहे जोपर्यंत बॉलला फील्ड करेल तोपर्यंत 1 धाव इझिली धाव फलकावरती जोडली जाईल. अनिकेत बराच वेळ नॉन स्ट्राईक एंड वरती उभा होता. आता तो स्ट्राईक एंड वरती येईल. अनिकेत चव्हाण स्ट्राईक एंड वरती आलाय. सध्याच्या हंगामामध्ये मॅन इन फॉर्म अनिकेत चव्हाण सध्या त्याला आपण स्ट्राईक एंड वरती बघतोय. पवन केनेचं हे षटक आतापर्यंत चांगल्या प्रकारचं गेलंय. 5 बॉल मध्ये फक्त आणि फक्त 4 धावा आणि 1 विकेट. शेवटचा बॉल तो देखील फुल टॉस पद्धतीचा त्याला देखील ड्राईव्ह केलंय. एक्स्ट्रा कव्हरचा खेळाडू जोपर्यंत बॉलला फील्ड करेल 1 धाव तिथे देखील सहज आणि सोप्या रूपाने कंप्लीट केली गेली. षटक क्रमांक पहिल्याची समाप्ती झाली आहे. पहिले षटक संपल्याने पहिल्या षटकाच्या समाप्तीखेरीस 54 धावसंख्येचा पाठलाग करत असताना हर्षिता स्पोर्ट्सचा संघ जाऊन पोहोचलाय 5च्या आकड्यावरती एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. समीकरण पूर्णपणे बदलणार आहे. इक्वेशन समीकरण आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतो. येणाऱ्या 18 बॉलचा खेळ शिल्लक आणि जिंकण्याकरता 49 या धावसंख्येची आवश्यकता कुठल्या तरी एका खेळाडूला जिम्मेदारीतून घ्यावी लागेल आणि एक चांगली इनिंग या मैदानावरती प्रेक्षकांना देखील दाखवावी लागेल. अक्षरशः बघा कंपॅरिझन दोन्ही संघांचं जर केलं तर पहिल्या इनिंग मध्ये 6 धावा होत्या पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर. दुसऱ्या इनिंग मध्ये कंपेअर करतो आपण पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 5 धावा आणि 1-1 विकेट इक्वल होती. फक्त सिंगल धावेने फक्त 1 स्टेप पुढे गेलेत. मित्रांनो तुम्हाला असं वाटत असेल की 1 स्टेप थोडीफार एवढी काही फरक पाडणारी नाहीये. पण क्रिकेटच्या जगतामध्ये एका धावेला फार महत्व आहे. करण बॉलिंग मार्क वरती आलेत. षटक क्रमांक 2 करणच्या हातामध्ये सोपवलंय. करणचा बॉल चांगल्या प्रकारचा ऑफ स्टंपच्या बाहेरचा. सध्या तर आपण पहिल्या षटकामध्ये कॅच ड्रॉप झाला आणि तसेच आमच्या या स्पर्धेकरता आर्थिक सहाय्य ज्यांच्या माध्यमातून लाभलं गेलंय आडणेगावचे सर्व व्यक्तिमत्व त्यांचं देखील आम्ही सहर्ष स्वागत देखील करतो आणि त्यांचे आभार देखील व्यक्त करतोय. व्यासपीठावरती विराजमान आहेत आणि आडणेगावचे उपसरपंच कैलास जाधव साहेब त्यांचे देखील आम्ही आभार व्यक्त करतोय त्यांच्या माध्यमातून आणि त्यांचे मित्र परिवार त्यांच्या माध्यमातून देखील 5,555 रुपयाचं आर्थिक सहाय्य लाभलंय. मनीषजी पाटील आणि
लक्ष्मणजी प्रसाद साहेब त्यांच्या लक्ष्मी प्रसाद साहेब यांच्या माध्यमातून देखील या स्पर्धेकरता आर्थिक सहाय्य आलंय. ज्ञानेश्वरजी सोमवंशी साहेब आणि या सर्वांकडून 5,555 रुपयाचं आर्थिक सहाय्य आलंय. सर्वांचा आम्ही आभार व्यक्त करतो. थँक्यू सो मच. कॅश ड्रॉप झाला आणि त्याच्यानंतर षटकार. ते म्हणतात ना जलेबे नमक, त्या अक्षरशः टाकण्याचं कार्य या षटकाराने केलंय. धावफलक वाढलाय, जाऊन पोहोचलाय 12च्या आकड्यावरती. करांच्या विपक्षामध्ये चांगला स्ट्रोक खेचला गेलाय. आणखी एकदा फटका तर चांगला सजवलाय. टायमिंग तेवढी प्रॉपर नाहीये. डीप वरनं खेळाडू येईन, बॉलला फील्ड केलं जाईल. सिंगल धाव. पहिला बॉल डॉट, त्याच्यानंतर सिंगल, त्याच्यानंतर षटकार आणि त्याच्यानंतर आणखी एक बॉलवरती सिंगल. करान 4 बॉलमध्ये 8 धावा खर्ची पडलाय. इक्वेशन समीकरण प्रत्येक बॉल नंतर बदलणार आहे. 54चा टार्गेट आणि 14 बॉल शिल्लक आणि जिंकण्याकरता 41 धाव संख्येची आवश्यकता. परफेक्ट यॉर्कर, चांगल्या प्रकारचा यॉर्कर 22च्या स्वरूपामध्ये, तरी देखील इथे 2 धावा मिळतील. चांगलं कार्य पार पाडलं तरी देखील 2 धावा इथे प्राप्त होत आहेत. या डावामध्ये बघा 13 बॉलचा खेळ शिल्लक आणि 13 बॉलमध्ये जिंकण्याकरता 39 धाव संख्येची आवश्यकता. हा बॉल फार महत्वाचा आहे, कारण आतापर्यंत चांगली गोलंदाजी केली आहे. शेवटचा बॉल शिल्लक. शेवटचा बॉल, त्याला देखील मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नामध्ये बॉल हवेमध्ये गेला होता. कुठलंही नुकसान होणार नाहीये, तरी देखील फक्त आणि फक्त सिंगल धाव फलकावरती जोडली जाईल. 2 षटकांचा खेळ संपला आणि 2 षटकांच्या समाप्तीखेर धाव फलक जाऊन पोहोचले ते 16च्या आकड्यावरती. येणारे 12 बॉल शिल्लक असतील आणि 12 बॉल मध्ये जिंकण्याकरता 38 या धाव संख्येची आवश्यकता. 19 प्रति षटकाच्या पाठीमागे तुम्हाला 19 धावा बनवायला लागतील. रिक्वायर्ड रन रेट सध्या तो आहे आणि करंट रन रेटचा विचार करता 8च्या सरासरीने, म्हणजे त्याच्या दुप्पटपेक्षा आणखी तुम्हाला जास्त धावा बनवायच्यात. आम्ही सांगितलं होतं की कुठला तरी खेळाडू जिम्मेदारी घ्यावी लागेल आणि एक चांगली इनिंग इथे खेळावी लागेल. षटक क्रमांक 30 आणि ते हाताळण्याकरता बॉलिंग मार्क वरती आपण सध्या तर बघतोय प्रथमेश ठाकरे, वाडेट गावचा सुपरस्टार, बॉलिंग मार्क वरती आलाय. प्रथमेशचा पहिला बॉल चांगल्या पद्धतीचा पवन केनेच्या हातामध्ये जाऊन थांबलाय, स्टॉप केला गेलाय. ओव्हरचा पुढील बॉल, खोलवर टप्प्याचा बॉल, त्याला खेळला गेल्याने स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये चांगल्या प्रकारचा झेल टिपला गेलाय. प्रथमेशच्या माध्यमातून विकेटचं पतन झालंय. अनिकेतला माघारी परतावं लागेल. ऍक्शन रिप्ले मध्ये बघूयात. लो फुल टॉस हा पद्धतीचा बॉल आणि नाही, डीप होत गेलेला होता. यॉर्कर पद्धतीचा बॉल होता, त्याला खोदून काढला गेला आणि प्रथमेशच्या हातामध्ये डायरेक्टली झेल सोपवला गेला. स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये चांगल्या प्रकारची फिल्डिंग केली गेली. प्रथमेशच्या खात्यामध्ये देखील सफलता. पहिल्या इनिंग मध्ये आपण बघितलं तर प्रथमेशने चांगली बॅटिंग केली होती आणि जसा बॉलिंग मार्क वरती आलाय तिथे देखील बॉलिंग मध्ये देखील करामत करतोय आणि अक्षरशः प्रेक्षकांचं मन जिंकतोय. या मैदानावरती बरीच अशी प्रथमेश ठाकरेची फॅन फॉलोइंग आपल्याला सातत्यपूर्वक पाहायला मिळाली आहे. पियुष आला बॅटिंग करण्याकरता. चांगली बॅटिंग पियुष याला करावी लागेल. पियुष आल्याबरोबर आक्रमण करण्याच्या इराद्यामध्ये आलाय तो. बघा त्याला पियुषला देखील माहिती आहे की सेट होण्याचा जास्त टाइम आपल्याकडे नाही आणि आल्याबरोबर आक्रमण करायचंय, कारण की आस्किंग रन रेट तो वारंवार वाढतच चाललाय. बॉल शिल्लक असतील तुमच्या हातामध्ये 9 आणि 9 बॉल मध्ये जिंकण्याकरता 37 9 बॉल 37 या धाव संख्येची आवश्यकता. आणखी एक टप्पा पडल्याच्या नंतर स्वतः दिशा निर्माण करणारा हा बॉल. दिशा बदलतोय आणि फलंदाजी करणाऱ्या संघाची दशा देखील हा बॉल अक्षरशः बदलतोय. प्रथमेशला जर तुम्ही हाताने ओळखू नाही शकले तर त्यांच्या विपक्षामध्ये तुम्ही बॅटिंग करू शकणार नाही. ऑफ कटर आणि लेग कटर चांगल्या प्रकारचे आतापर्यंत टाकलेत. आणखी एक चांगल्या प्रकारचा बॉल. या षटकामध्ये पूर्णपणे प्रथमेश ठाकरेने खेळाडूंना बांधून ठेवलंय. अक्षरशः फलंदाजांना हात खोलण्याची कुठलीही संधी दिली नाहीये. इक्वेशन समीकरण आणखी एकदा मी तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. येणारे बॉल शिल्लक असतील तुमच्या हातामध्ये 7 आणि 7 बॉल मध्ये जिंकण्याकरता 36 या धावसंख्येची आवश्यकता. हा फुल टॉस. अक्षय कासार बॉलच्या पाठीमागे चांगल्या प्रकारचा झेल टिपला, विकेटचं बटन आणि
अशरफ मनसूर यांचे ते आगमन झालंय. अशरफ भाई वेलकम. आपलं देखील सहर्ष स्वागत असेल. वेलकम. या मॅच मध्ये आता पूर्णपणे समीकरण बदललंय. येणारे 6 बॉल शिल्लक असतील आणि या 6 बॉल मध्ये जिंकण्याकरता 36 या धावसंख्येची आवश्यकता. म्हणजे प्रत्येक बॉलवरती एक मोठा हिट पाहिजे, म्हणजे षटकारच पाहिजे. चौकाराने काम चालणार नाही. आणि अक्षयची प्रशंसा करावी लागेल. डीप ओव्हर आला आणि चांगल्या प्रकारची फिल्डिंग त्याच्या माध्यमातून पियुषला देखील माघारी परतावं लागलंय. शेवटचे 6 बॉल शिल्लक आणि जिंकण्याकरता 36 ची आवश्यकता. आणि 36 आठवला तर आकडा मला तो आठवतोय. फैजान मंसूरी WPL मध्ये 6 बॉल मध्ये 6 षटकार मारण्याचा पराक्रम त्याच्या नावावरती आहे. आणि तो सध्या आणि पहिल्या दिवसामध्ये मान्सून ट्रॉफी आपण ही बघितली आणि त्या स्पर्धेमध्ये पहिल्या दिवसामध्ये सर्वात जास्त धावा बनवणारा फैजान मंसूरी 79 धावा त्याच्या बॅटमधून आल्या होत्या. तो सध्या व्यासपीठावरून या मॅचची मजा घेतोय. यावेळेस फटका चांगला सजवलाय. ताकद कमी आहे. बॉलच्या खाली काढू झेल टिपलाय. आप्पा मैदान म्हटलं तर एक ऐतिहासिक मैदान आपल्याला पाहायला मिळालं आणि कित्येक पराक्रम या मैदानावरती होताना आपण बघितलेत. आणि अक्षरशः या मैदानावरती आपल्या षटकारांचा पाऊस पाडणारा धीरज जा देखील आपण त्यांना व्यासपीठावरती बघतोय. फैजान मंसूरी सिक्सर किंग. आणि या मैदानावरती आपण असे कित्येक खेळाडू बघितलेत. आणि अमृत एवढा देखील आमच्या समोर. आणि या स्पर्धेला अक्षरशः खास एवढं दूरवरून भेट देण्याकरता आडणेगावचे सर्व एक ग्रामस्थ आलेत. आणि आणखी एकदा आमचं विशेष करून त्यांचं कौतुक देखील करतो आणि आभार देखील व्यक्त करतोय. प्रमोदजी शेडगे सरांचे एकदम खास माणसं म्हणण्यामध्ये काही हरकत नाहीये. जीवाचे जीवलक ज्यांना म्हटलं जात आहे ते आपण सध्या तर त्यांना व्यासपीठावरती बघतोय. कॅमेऱ्यामध्ये देखील आपण त्यांना कैद केलं गेलंय. 18 धाव फलकावरती आणि 4 विकेट गमावल्या जात आहेत. 6 मध्ये 36 ची आवश्यकता असताना इथून समीकरण पूर्णपणे बदललंय. डॉट त्याच्यानंतर विकेट. खोलवर टप्प्याचा बॉल चांगल्या प्रकारचा समोरच्या क्षेत्रामध्ये त्याला खेळून काढला जात आहे. तीन बॉल शिल्लक आणि जिंकण्याकरता 35 धावसंख्येची आवश्यकता. या मॅच मध्ये फक्त औपचारिकता बाकी आहेत. बॅटिंग साइड टीम करता जिंकणं कठीण आहे सध्या तर. फुल टॉस. बराच वेळ नंतर मोठा स्ट्रोक येताना पाहायला मिळेल. राहुल होते बॉल खाली पण फक्त बघत राहिले. चांगला स्ट्रोक षटकार धवलच्या बॅट मधून आलाय पण येता येता बराच उशीर झालाय. टप्पा पडल्याच्या नंतर ऑफस्टम्पच्या बाहेरच्या दिशेने वळालाय. व्हाईट बॉल एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये धाव फलकाला इथून चालना दिली जाईल पण आता या धावा बनल्या तरी देखील त्याचा फायदा नाहीये. ते म्हणतात ना जबकि चिडिया चुक गई खेत. अक्षरशः इथून आता उशीर झालाय. ही बॅटिंग अगोदर तुम्हाला करायची होती. आखो टप्प्याचा बॉल बाउन्सरचा मारा केला गेला. चांगल्या प्रकारचा बॉल आपटून टाकला होता. शेवटचा बॉल शिल्लक असेल या मॅच मधील. या मॅचला जिंकण्याच्या उंबरठ्यावरती शेवटचा बॉल तो देखील फुल टॉस पद्धतीचा बिटवीन द गॅप खेळला खेळाडू आहे. बॉलला फील्ड केलं. कुठली धाव येताना आपल्याला पाहायला मिळाली नाही. आणि या मॅचला एकदम इझिली जिंकलं जाते. हृदय 11 या संघाच्या माध्यमातून अभिनंदन अँड व्हेरी हार्ड लक. हर्षिदा स्पोर्ट्स आपण या स्पर्धेमध्ये आलात. या स्पर्धेची शोभा वाढवली. आपलं देखील आम्ही कौतुक करतो आणि आभार देखील व्यक्त करतोय. बघा बॉलिंग मध्ये देखील इम्प्रेसिव्ह कामगिरी राहिली आहे. पवन केने 1 षटक हाताळलं, 1 विकेट आणि 5 धावा फक्त आणि फक्त खर्ची पडलाय. त्याच्यानंतर आपण करण पाटीलला बघितलंय. 1 षटक हाताळलं, विकेट कुठली प्राप्त झाली नाही आणि 9 धावा खर्ची पडलेत. पण त्याच्या व्यतिरिक्त प्रथमेश ठाकरे
एक षटक हाताळला, 2 विकेट आणि फक्त 2 धावा खर्ची पडलेत. प्लेअर ऑफ द मॅच कडे देखील आम्ही वळतोय, याच्यामध्ये डाऊट नाहीये, शंका नाहीये. प्रथमेश ठाकरे ठरतात या मॅचचे हिरो, मॅन ऑफ द मॅच.